लावून घ्या टीम भवानीनगर सळवे, दुसऱ्या बाजूला टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड। एक मोठी मॅच ग्रँड फिनाले 5व्या पर्वाची आपण पाहणार आहोत। भवानीनगर चषक 2025 चा थरार ज्या लढतीची प्रतीक्षा होती ती लढत आता आपल्या समोर आपल्या भेटीला आल्या। पहिल्या पर्वामध्ये ज्या प्रकारे टीम जिंकली होती मंगलमूर्ती मराठवाडी, दुसऱ्या पर्वाचा चॅम्पियन टीम भवानीनगर सळवे आणि तेच 5व्या पर्वामध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत। तिसऱ्या पर्वामध्ये टीम सनपूर संघ, चौथ्या पर्वामध्ये टीम मंगल मराठवाडा जोळेवाडीने विजेतेपद फटकावलं होतं। 2 षटकांची मॅच। यस, कारण थोडासा अंधार असा देखील आपल्याला आणि या चौथ्या पर्वामध्ये मराठवाडा जोळेवाडीने चॅम्पियन फटकावलं होतं। या 5व्या पर्वामध्ये कोण होईल चॅम्पियन? या मालिकावीराचा वॉशिंग मशीन कोणाचा कोणता खेळाडू चॅम्पियन होईल? या मालिकावीराचा मानकरी कोणता खेळाडू ठरेल? हा भव्य दिव्य आणि नयनरम्य करंडक पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण ठरेल? कारण प्रत्येकाला हा पहिल्या क्रमांकाचा करंडक जिंकायचा। लक्षात घ्या 2 षटकांची लढत। आपण त्वरित मॅचला सुरुवात करणार आहोत। चला मॅचला होईल सुरुवात। थँक्यू सो मच लव जाधव सर। जाऊया मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलची लढत पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत जय भवानी क्रिकेट क्लब सळवे आयोजित भवानीनगर चषक 2024 पर्व क्रमांक 5। कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न झाला। आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये अंतिमची लढत मेगा फायनल। एका बाजूला पाहायला मिळते डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड, तर दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते आयोजकाच्या भूमिकेमधली टीम, अर्थातच जय भवानी क्रिकेट क्लब सळवे भवानीनगर टीम। सळवे टीम मात्र पाहायला मिळते। जाऊया पहिला बॉल, पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच ऑन। दोन्ही संघांना शुभेच्छा, ऑल द बेस्ट। ओहो, पहिलाच बॉल स्विजिटचा फटका खेळायचा होता इंद्रजीतचा। डी झोन मध्ये मात्र 1 धाव सिंगल प्राप्त झाली। एलेक्स पहिलं षटक हाताळतोय। मागील मॅच मध्ये खूप चांगली खेळी, खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली। पहिल्या बॉलवरती तर सिंगल प्राप्त झाली आहे। 2 षटकांची मॅच, मेगा फायनलची लढत। प्रेक्षक वर्ग जोडला जातो या मॅच साठी। मोठ्या फटक्यासाठी गेलेत, ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक सुकी होते, बॉल निघून चाललाय, एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार। भवानीनगर चषक चौकार। काका यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलंय। इंद्रजीत पाटील यांच्या प्रत्येक षटकाराला सुर्वे काका आणि राजाराम माटे साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे एक षटकार 500 रुपयांचा असेल। या ग्रँड फिनाले मध्ये भवानीनगर चषक 2025 5वा पर्व। टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळते। एलेक्सचा पुढचा बॉल ऋषीसाठी, या वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, फलंदाज बाद। इथे रनआउटची संधी होती, परंतु वेगाने ही धाव कंप्लीट झाली आहे। इथे काय घडलंय? पंच शहानिशा करतायत, सेफ आहे। षटकार चौकार तिथे अडवलाय, खूप चांगला क्षेत्ररक्षक। महेश होते त्या ठिकाणी, धावा रोखल्यात आपल्या संघासाठी, हेच महत्वाचं असतं। टीमची धावसंख्या 1 वर 1 11 धावा। शेवटचे 4 बॉल शिल्लक। अंतिम षटक एनके यांचं, स्ट्राइक एंडला इंद्रजीत। हो, इथे सलर बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ मध्ये
पकडला जातोय झेल. ॲलेक्स होता, कुठलीही चुकी ॲलेक्सने केली नाहीये. इंद्रजीतचा संपतोय खेळ. इंद्रजीत बॅक टू ओहो, इथे मोठा प्रहार. आल्या आल्या भव्य स्वागत. सीधी बॅट, नो बकवास. चकवा बॉल. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव. मेगा फायनलची लढत डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड आणि त्यांच्या विरोधात भवानीनगर सळवे संघ. शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवरती. अंतिमचा बॉल. बघूया अंतिमच्या बॉल वरती किती धावा येतील. शेवटचा बॉल शिल्लक पहिल्या डावातला. शेवटच्या बॉलवरती देखील प्रहार चढवायचा होता, परंतु चेंडू चाललाय अगदी घोषंगी क्षेत्रामध्ये. बायच्या स्वरूपात एक धाव येईल. पूर्वार्धाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19. लक्ष्य असेल 12 बॉल करायचे आहेत. टीम भवानीनगर सळवे संघाला 20 धावा. 12 चेंडू 20 धावांची गरज. चेंडू आणि 20 धावांची गरज. प्रेक्षकांना सुवर्ण संधी. लकी प्रेक्षकांना मात्र मिळणार आहे कूलर. अजूनही वेळ गेलेली नाहीये. ज्यांना कोणाला नाव नोंदवायचं असेल, आमचे कॅमेरामॅन त्याच्या डाव्या बाजूला आमचे प्रतिनिधी उपलब्ध आहेत, त्याच्याकडे मात्र हे नाव नोंदवायचंय. लाल खुर्चीमध्ये बसलेले आहे प्रतिनिधी आहेत अमोल, त्यांच्याकडे मात्र नाव नोंदणी करू शकता तुम्ही. त्या भाग्यवान 3 भाग्यवान विजेत्यांना मात्र मिळणार आहे कूलर. तुम्हाला फक्त एकच करायचं, तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर.
तिथे मात्र नोंद करायचं आहे. चिठ्ठी येईल त्या 3 भाग्यवान विजेत्यांना मात्र मिळणार आहे कूलर. प्रेक्षक वर्गांना सुवर्ण संधी. मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. 12 बॉल 20 धावांची गरज. पहिलं षटक ऋषी स्ट्राइक इन एंडला. प्रमोद पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल आलाय तो डॉट बॉल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. होय ते ऑन साइडला टर्न केलाय. मिड ऑन तैनात आहे. कुठली धाव नाहीये. ऋषीची खूप चांगली गोलंदाजी. सकाळच्या सत्रापासून त्याने प्रभावित केलंय आपल्या गोलंदाजीतून. आता मेगा फायनलची लढत आहे. चुरशीचा सामना आहे. सिद्ध करावं लागेल. पुढचा बॉल प्रमोद साडी. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वेगाने मात्र बॉल कॅरी केलाय. फेकी केली जाईल. सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक 1 या आकड्यावरती अकाउंट खात टीमचा श्री गणेशा होतोय. भवानीनगर सळवे संघ 1 धाव. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. एक टप्पा घेत पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्याच दिशेला मात्र फटका खेचलाय. 1 धाव आली आहे. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 2 धावा. ओ इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हा देखील डॉट बॉल येतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल. पहिल्या षटकातला 7 बॉल आता करायचे आहेत. 18 धावा. स्ट्राइक एंड एंडला मात्र पाहायला मिळतोय. प्रमोद शेवटचा बॉल. हो इथे खोदून काढलाय. मिनी हेलिकॉप्टर इथे लँड होईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम भवानीनगर सळवे संघाला. बॉल 18 धावांची गरज आहे. राजू सर आले. अनुभव आहे या गोलंदाजांकडे. राजू सर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक इन एंडला मात्र बॅटर पाहायला मिळतोय. NK शंभूराज. बघूया 6 चेंडू 18 धावांची गरज. पहिला बॉल. 6-18चं समीकरण. ऑन साइडला टर्न केलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये प्रोटेक्शन. 1 धाव कंप्लीट. स्ट्राइक रोटेट होते आता NK यांच्याकडे. NK कडे नजरा असतील. त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. अनुभव कामाला येईल का? 5 बॉल करायचे आहेत. 17 धावा. मेगा फायनलची लढत. 5-17चं समीकरण. 5-17चं समीकरण. ऑन साइडला. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. मैच झुकेगा नाही साला. ठोकलाय षटकार. षटकार आलाय. टीमची धाव संख्या 9 या आकड्यावरती. ओ इथे खोला टाकलेला बॉल पायावरती आदळलाय. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल येतोय. एकदा तू तर एकदा मी. जशास तसं उत्तर दिलं जातंय. NK वरती नजरा. राजू सरांवरती नजरा. कोण घेऊन जाईल मॅच? 3 बॉल 11ची गरज. तीन बॉल 11ची गरज असताना आवाज होतोय पाटण ते चिपळूण. आवाज होतोय पाटण ते चिपळूण. भावा तू मार उचलून
धाबा, 2 चेंडू 5 धाबांची गरज. हो, इथे इनसाइड आउट फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. आता 1 बॉल 4 धावांची गरज. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 1 चेंडू 4 धावा, 1 चेंडू 4 धावांची गरज. मेगा फायनलची लढत. एका बाजूला DK स्पोर्ट्स पाटील वाड, दुसऱ्या बाजूला भवानीनगर सळवे. कोण घेऊन जाईल मॅच? कोणता संघ या वर्षामध्ये, या सीझन मध्ये चॅम्पियन संघ ठरेल? 8000 प्रेक्षक वर्ग. 1 बॉल 4, 1 बॉल 4 ची गरज अचूक टप्प्यावरती. आणि चॅम्पियन संघ राजू सरांचं सेलिब्रेशन. चॅम्पियन होते, चॅम्पियन ठरले DK स्पोर्ट्स पाटील वाड संघ. या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ म्हणून घोषित. आला मिळते. चला सर्व टीम यायचंय, सर्व टीम, विजेते टीम सर्व या, विनंती असेल. आणि प्रेक्षक वर्गांसाठी मात्र लकी ड्रॉ स्टॉप झालाय. आता आपण अमोल, आपण या लकी ड्रॉ साठी. अमोलकडे मात्र आपण ती धुरा सांभाळायला दिली होती.